तर मी आणली होती देशी टोमॅटो आणि छान लालसर अशी पिकलेली होती आणि म्हणलं आता पिकलेले टोमॅटो कशी पटकन संपवायला पण पाहिजे, जास्त दिवस ठेवले की मग खराब पण होतात आणि भाजीमध्ये कसं एखादं किंवा अर्धच मी टाकत असते. तर त्याच टोमॅटोची म्हटलं चटणी करूया. आता रेसिपी ऑलरेडी अपलोड करून झाली बरं का, तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. नंतर मी टोमॅटो कट करून घेतली, कांदा, नंतर टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं एकत्र आहे तर मी चॉपिंग बोर्डवरच सगळं तयार करून ठेवत असते. नंतर इथं आहे अद्रक लसूण, त्याची पण पेस्ट छान अशी वरवंट्याने करून घेतली. आता रात्रीच्या चपात्या होत्या, रात्रीच्या नाही दुपारच्या चपात्या होत्या, तर त्या दुपारच्या चपात्या काय अशा डायरेक्ट खाऊ वाटत नाहीत. त्याला म्हटलं आता चिवडा करूया, चिवडा केला की कसं पटकन संपते. त्यामुळे तुमच्याकडे चपाती भाकरी शिल्लक राहिली ना तर अशा पद्धतीने चिवडा करत जावा बरं का, म्हणजे पटकन चपाती भाकरी संपते आणि नवीन वेगळं पण काय तर खातोय असं आपल्याला पण वाटते. नंतर लगेचच काय केलं, मी भाकरी करायला सुरुवात केली. तर मकाच्या 2 भाकरी करून घेतल्या आणि मक्याच्या भाकरी झाल्या की नंतर त्याच तव्यामध्ये चटणी बनवली होती आणि नंतर साईडला चिवडा केला होता. चला मिनी ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. बाय.